अवकाळी पावसामुळे वजरवाडी येथे झाड पडून घराचे मोठे आर्थिक नुकसान, 2 दुचाकी चिरडल्या. पोलादपूर तालुक्यात मागील 4 दिवसांपासून अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे व मानवी वस्तीचे देखील ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे तुर्भे पंचक्रोशीतील वजरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बबन बाबू शिंदे यांच्या घरावर मोठे झाड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. झाडासोबत विद्युत पोलही त्यांच्या राहत्या घरावर कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे आणि घरातील 2 दुचाकींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे गावातील इतर भागांमध्ये देखील काही घरांची छपरे उडून गेली आहेत. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच संभाजी जाधव, ग्रामसेविका सौ पवार यांसह ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व गावातील इतर नुकसानग्रस्त झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामा देखील करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, पोलादपूर, रायगड. अवकाळी पावसामुळे माझ्या घराच्या समोर आंब्याची झाडं असताना ते आंब्याची झाड पडले माझ्या घरावरती. आम्ही घरामध्ये होतो. माझ्या घराची परिपूर्ण नुकसानी झालेली आहे. ते शासनाकडून मदत मिळावी. इथे नंबर घेतो बघा. काय नंबर भेटेल ना गाडीचा? बोर्ड काढतो बाजूला. मंदिर असलं आहे. मंदिर मंदिराला पण उडाले बघा. काय चालू असेल आता ना? करण वायर बंद केले म्हणतात पण